काल काय काय झालं होतं, मित्र वगैरे कोण जॉईन झाले नसतील तर मेसेज करा रे, मित्र मैत्रिणींना मेसेज करा, कदाचित लक्षात नसेल. आले आले सर्व जवळपास आले. कोण आले नसतील तर त्यांना मेसेज करून सांगा चालू झालं म्हणून लेक्चर. आज सॅटर्डेला नसतं रेग्युलरली आपलं, मग त्यांना कदाचित विसरले असतील. चलो आले सगळे, ऑलमोस्ट आले, 4-5 जण राहिले येतील ते. चलो आपण काय काय बघितलं बघा. काल बघितलं नियर साइटेडनेस मध्ये जवळचं दिसतंय, दूरचं दिसत नाही. नियर साइटेडनेस मध्ये काय होतंय, जवळचं दिसतंय, दूरचं दिसत नाही. ठीक आहे. जवळचं दिसतंय नियर साइटेडनेस मध्ये, दूरचं दिसत नाही. मग होते काय, दूरचं दिसत नाही म्हणजे होते काय, पॉवर ऑफ लेन्स इन्क्रीजेस. पॉवर ऑफ लेन्स इन्क्रीजेस, जास्त पॉवर झाली. कमी कशी करायची, कॉन्केव्ह लेन्स लावायची, कॉन्केव्ह लेन्स, याला बोलतात मायोपिया. नेक्स्ट झाला फार साइटेडनेस, दूरचं दिसतंय आणि जवळचं दिसत नाही. जवळचं दिसत नसला तर काय, पॉवर हॅज डिक्रीज्ड, पॉवर ऑफ लेन्स हॅज डिक्रीज्ड. लेन्सची पॉवर वाढवायची कसं, बाहेरून एक एक्स्ट्रा लेन्स लावायची, कॉन्व्हेक्स लेन्स, स्पेक्टॅकल प्लस नंबरचा चष्मा. प्रेस बायोपिया, दोन्ही प्रॉब्लेम. जसं जसं एज होत जाणार तसं तसं दोन्ही प्रॉब्लेम येतात, जवळचे दिसत नाही, लांबचे दिसत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर काय काय बघितलं, apparent size, angle subtended by object with the eye. Angle subtended by object with the eye, as angle increases, apparent size increases, right? Okay. Then next uses of concave lenses बघितले. नेक्स्ट आहे सिंपल मायक्रोस्कोप. नेक्स्ट काय काय आहे, सिंपल मायक्रोस्कोप. देन कंपाउंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप. ठीक आहे. तिघांच्या डायग्राम्स बघू आपण कशा कशा असते. चलो, एकदम जास्त डिटेल मध्ये काय नाही. हे तिन्ही मायक्रोस्कोप, हे 2 मायक्रोस्कोप आणि एक टेलिस्कोप आहे. खूप जास्त डिटेल मध्ये आपल्याला नाही. रे डायग्राम तेवढी काढली आपण, रे डायग्राम बघू प्रत्येकाची. ठीक आहे. मधा समजा आपण सिंपल मायक्रोस्कोप यूज केला. ठीक आहे. काय यूज केला, सिंपल मायक्रोस्कोप यूज केला. मग सिंपल मायक्रोस्कोप काय आहे, सिंपल मायक्रोस्कोप काही पण नाही, एक साधा लेन्स आहे जे आपल्याला शॉप मध्ये भेटते. स्टेशनरी शॉप मध्ये गेला तरी विचारला लेन्स द्या, गणेश दादा व्हिडिओ बंद करा, व्हिडिओ नको, तुझं बघू वाटायला मग असं व्हायला, अभ्यासात मनच लागणार कुणाचं. चलो काय, मग सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे लेन्स, साधा लेन्स, की ज्या लेन्सना आपण रेस कन्सन्ट्रेट करणार. पेपर जायला लहानपणी स्टेशनरी मध्ये गेलात तर 10-15-20 रुपये पर्यंत भेटेल तुम्हाला बघा. दॅट इज सिंपल मायक्रोस्कोप. एक साधा लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स, दॅट इज सिंपल मायक्रोस्कोप. त्याच्यातून बघितला पेपर वगैरे, आजोबा वगैरे वाचत असते, एकदम मोठे मोठे अक्षर दिसणार, वाचता येते. त्याच्यानं खूप जास्त मोठं दिसतं. किती पट दिसते त्याच्यातून, त्याच्यातून किती पट मॅक्स काय बोलतात त्याला, मॅग्निफिकेशन भेटते. सिंपल मायक्रोस्कोप मधून 20 टाइम्स मॅग्निफिकेशन भेटते. 20 पट मोठं दिसू शकते, आहे त्याच्यापेक्षा 20 पट मोठं दिसू शकते. ठीक आहे. मग त्याच्या रे डायग्राम काय आहेत का, त्याच्या रे डायग्राम आपण ऑलरेडी बघितलेत, पण आज वेळ आहे थोडा, आपण बघूया त्याच्या रे डायग्राम काय आहेत का. आहेत त्याच्या रे डायग्राम, पण त्याच्या रे डायग्राम आपण ऑलरेडी कॉन्व्हेक्स लेन्सच्या रे डायग्राम मध्ये बघितल्या. कॉन्व्हेक्स लेन्स ची रे डायग्राम म्हणजेच याची रे डायग्राम मायक्रोस्कोपची, सिंपल मायक्रोस्कोप कसं असते. बस या आहे ऍक्सिस. ठीक आहे. ही आपली लेन्स.
या बाजूला f डिस्टन्स हे 2f, या बाजूला f आणि हे 2f, आणि इथं आपलं ऑप्टिकल सेंटर आहे, राईट. मग ऑब्जेक्ट ठेवायची कुठे? ऑब्जेक्ट शुड बी at the right hand side of the focus. Left hand side ला असली object, if object is at left hand side of focus, then real image forms. Then real and inverted image forms. मग रिअल इमेज नाही, लेन्स मधून आपण बघतो ना ती जी दिसती ती अपॅरंट इमेज आहे, व्हर्च्युअल इमेज आहे. समजा असा पेपर ठेवला आणि लेन्स इथे ठेवून त्या पेपरला बघितलं तर अक्षर मोठे मोठे दिसतात ना, ती कुठली इमेज आहे? रिअल नाही, ती आहे व्हर्च्युअल. रिअल म्हणजे अशी दिसत नाही आपल्याला, लेन्सच्या मधून दिसत नाही, रिअल लेन्सच्या मधून दिसत नाही, रिअल स्क्रीनवर घेता येते. रिअल इमेज कशी स्क्रीनवर घेता येते. प्रोजेक्टर कसा स्क्रीनवर पडतो? प्रोजेक्टर आपण जर चालू केला तर प्रोजेक्टर समजा स्क्रीनवर कसा पडतो, ते प्रोजेक्टरनं पाडलेली इमेज कशी आहे तशी रिअल इमेज दिसते, स्क्रीनवर दिसते आपल्याला, अशी हवेत दिसत नाही. ती काय स्क्रीनवर दिसते का? बघा, मिरर मध्ये आपण बघितलं, मिरर मध्ये बघितलं तर मिरर मध्ये आपण आपल्याला दिसतो, स्वतःची इमेज दिसते. ती कुठल्या स्क्रीनवर दिसाली का नाही, हवेत आतमध्ये मिरर मध्ये आतमध्ये दिसाली. लेन्स मधून पण हे बघितलं, हे लेन्स मधून बघितलं तर लेन्स मधून तिकडच इमेज दिसते, अशी कुठल्या स्क्रीनवर घ्यायची गरज नाही, पण प्रोजेक्टरवरून पडली त्या स्क्रीनवर पडते, ती रिअल इमेज आहे. मग रिअल इमेज नाही होत. आपण सिंपल मायक्रोस्कोप म्हणून यूज केला तर जी इमेज दिसते, समजा इथं पेपर ठेवला, न्यूजपेपर, आणि मी लेन्स न बघितलं त्यात, तर जे मोठे मोठे अक्षर दिसाले ते व्हर्च्युअल इमेज आहे. कोणते? व्हर्च्युअल. मग व्हर्च्युअल इमेज कधी तयार होते? इफ ऑब्जेक्ट इज बिटवीन फोकस अँड ऑप्टिकल सेंटर. याच्या पलीकडे असली ऑब्जेक्ट तर रिअल इमेज, फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये असली तर व्हर्च्युअल इमेज. मग काय होतंय? पॅरलल रे passes through the focus. Parallel ray passes through the focus on other side. Parallel passes through the focus on other side, and a ray passing through optical center goes undeviated. रे याला थोडं वेगळं करूया, थोडंसं वाकडं झालंय. रे या दोन्ही रेजला मागे स्ट्रेच केलं, या दोन्ही रेजला मागे स्ट्रेच केलं तर हे इथून आल्यासारखे वाटतात, कळतं ना. हे दोन्ही रेस मागे ओढले तर इथून आल्यासारखे वाटतात. मग या बाजूने बघितलं, या बाजूने बघितलं तर हे दिसत नाही आपल्याला, या बाजूने बघितलं तर हे दिसत नाही आपल्याला, ही इमेज दिसते. ठीक आहे. या बाजूने जर आपण बघितलं तर आपल्याला हे ऑब्जेक्ट दिसत नाही, ऑब्जेक्टची इतकी मोठी इमेज दिसते. ठीक आहे. मग सिंपल मायक्रोस्कोप मधून बघितला, सिंपल मायक्रोस्कोप मधून बघितला तर काय दिसतं? 20 पट मोठा, 10 पट मोठा, 15 पट मोठा असं दिसतंय आपल्याला. इमेज कशी दिसते? सिंपल मायक्रोस्कोप, कोणत्या पण मायक्रोस्कोप मधून. सिंपल मायक्रोस्कोपची इमेज पण व्हर्च्युअलच आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप मधून पण व्हर्च्युअलच दिसतं, आणि टेलिस्कोप मधून जे दिसतंय ते पण व्हर्च्युअलच दिसते. आपण पडद्यावर कधी घेत नाही. आपण टेलिस्कोप मधून डोळा घातला, टेलिस्कोप मध्ये डोळा घातला की आपल्याला त्या लेन्सेस मधूनच इमेज दिसणार, आपण कुठल्या स्क्रीनवर घेत नाही. मायक्रोस्कोपला पण असा डोळा लावला तर खाली आपल्याला दिसतंय ते जे पण आपण बघायला ऑर्गॅनिझम. मग त्याच्यात पण काय, त्यात पण आपण स्क्रीनवर घेत नाही. तिन्ही केसेस मध्ये जी इमेज आपल्याला दिसते फायनली, जी इमेज आपल्याला फायनली दिसते, दॅट इज व्हर्च्युअल इमेज इन ऑल 3 केसेस. But this is ray diagram for simple microscope. Simple microscope is nothing but one convex lens. Simple microscope is nothing but one convex lens. एकच convex lens आहे, त्याला simple microscope बोलतात. ऑलरेडी आपण बघितले कॉन्व्हेक्स. फक्त ऑब्जेक्ट कुठे ठेवायची? फोकसच्या लेफ्टला नाही, फोकसच्या राईटला. ही ऑब्जेक्ट आहे आणि ही इमेज आहे. ही ऑब्जेक्ट आहे आणि इथे इमेज आहे. ठीक आहे. चल,
याचा फोटो काढून घ्या. हे सिंपल मायक्रोस्कोप आहे. याचा फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट मारा. रे डायग्राम बुक मध्ये पण आहे. रे डायग्राम बुक मध्ये पण आहे. ठीक आहे. चलो चलो हो गया. आणि नेक्स्ट बघूया मग. नेक्स्ट आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. नेक्स्ट काय आहे? कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये काय? इन कंपाऊंड मायक्रोस्कोप टू कॉन्व्हेक्स लेन्सेस. इन कंपाऊंड मायक्रोस्कोप टू कॉन्व्हेक्स लेन्सेस. पहिल्या कॉन्व्हेक्स लेन्सनं समजा 20 पट मोठी केली इमेज, तर दुसरी वापरायची आणि दुसऱ्यातून पहिलीची इमेज बघायची, ती अजून 20 पट मोठी होणार. मग 20 आणि 20, 20चा 20 पट म्हणजे 400 पट, 500 पट, 600 पट, 1000 पट पर्यंत मोठा दिसते. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये 1000 टाइम्स पर्यंत पण दिसते आपल्याला. कळलं काय? मग पहिली लेन्स आहे जी ठेवली, पहिल्या लेन्स वापर झाल्यामुळे 20 पट दिसणार, 20 टाइम्स. पहिली लेन्स मध्ये पहिला लेन्सचा यूज झाला तर किती 20 पट मोठा दिसणार. आणि जी इमेज आहे ती दुसऱ्या लेन्स मधून बघायची. तर ते मी काय होतंय, पहिल्या लेन्स काय केलं, 20 पट मोठे केलं, आणि जी इमेज तयार झाली ती दुसऱ्या लेन्सने बघायची, ती अजून 20 पट मोठी होणार. मग 20 पटचा 20 पट म्हणजे 400 पट मोठा होते. हे कंपाऊंड मायक्रोस्कोप न 400 पट, 1000 पट पर्यंत मोठा होते. ठीक आहे. कसं काम करते कंपाऊंड मायक्रोस्कोप बघा. एकदम सोपं आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप कसं काम करतो. एक मिनिट, थोडं जरा चेक करू द्या मला, कसं कसं व्हायला, रेज कुठून आले. इथं ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ इथं आहे. ठीक आहे. आणि 2f इथं आहे. मी 2f काढत नाही. ऑब्जेक्टिव्हचा इकडला फोकस f4, ऑब्जेक्टिव्हचा इकडला फोकस f4. कधी 2f काय मी ड्रॉ करत नाही. ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ज्याच्या जवळ ऑब्जेक्ट ठेवतो दॅट इज ऑब्जेक्टिव्ह. ज्या लेन्सला डोळा लावतो दॅट इज आयपीस. कळतंय? ज्याच्याजवळ ऑब्जेक्ट आहे दॅट इज ऑब्जेक्टिव्ह. ज्याच्याजवळ आपण डोळा लावतो दॅट इज आयपीस. दिस इज ऑब्जेक्टिव्ह. याच्याजवळ ऑब्जेक्ट असणार. मग इथं ठेवली ऑब्जेक्ट, इथे ठेवली ऑब्जेक्ट. हे कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे, म्हणजे ऑब्जेक्ट लेन्सच्या जवळ असते. टेलिस्कोप मध्ये ऑब्जेक्ट कुठे असते? ऍट इन्फिनिटी. मायक्रोस्कोप मध्ये ऑब्जेक्ट इज नियर लेन्स. ठीक आहे. लेन्स मधून होते काय बघा. फोकसच्या लेफ्टला पाहिजे, फोकसच्या लेफ्टला. पहिली लेन्स तयार करते रिअल इमेज. पहिली लेन्स काय तयार करते? रिअल इमेज. आणि ती रिअल इमेज दुसऱ्या लेन्स मधून बघायची. ती रिअल इमेज दुसऱ्या लेन्स मधून बघायची. मग दुसरी लेन्स काय करते? व्हर्च्युअल इमेज तयार करते. पहिल्या लेन्सचं तर बघू, दुसऱ्या लेन्सचं बघू नंतर. पहिल्या लेन्स मध्ये होतंय काय? पॅरलल रे, पॅरलल रे passes through focus and ray passing through optical center goes undeviated. Parallel passes through focus and passing through optical center goes undeviated. मग इथं तयार झाली इमेज. ठीक आहे. हे आहे आपले ऑब्जेक्ट, ही आहे आपली इमेज. पण ही
ही आहे रिअल इमेज, या ऑब्जेक्टची ही रिअल इमेज, पण ही ऍक्ट करते ऑब्जेक्ट फॉर आयपीस. आयपीस जे आहे इथं जे दुसरे एक लेन्स आहे त्याच्यासाठी ही काय म्हणून ऍक्ट करते, ऑब्जेक्ट म्हणून. कळते? या लेन्सनं 20 पट मोठं केलं आणि दुसऱ्या लेन्स मधून बघितलं की हे आणखीन 20 पट मोठं दिसणार, म्हणजे 20च्या 20 पट म्हणजे 400 पट मोठे दिसणार. हे ऑलरेडी 20 पट मोठं झालंय, हे ऑलरेडी 20 टाइम्स झालाय, आणि ह्या दुसऱ्या लेन्स मधून याला बघितलं की हे आणखीन 20 टाइम्स मोठं दिसणार, पण 20च्या 20 टाइम्स म्हणजे आणखीन म्हणजे टोटल 400 टाइम्स मोठं दिसतंय. मग ही झाली रिअल इमेज. बट दिस रिअल इमेज ऍक्ट्स ऍज अन ऑब्जेक्ट, दिस रिअल इमेज ऍक्ट्स ऍज अन ऑब्जेक्ट फॉर सेकंड लेन्स, आयपीस. मी इथं आयपीस ठेवला. पुढचं रेस काय पुढे गेलेले काढत नाही मी. आयपीस, आयपीस जरा मोठा असतो नेहमी. ऑब्जेक्टिव्ह पेक्षा आयपीस मोठा आहे. आयपीस ची रेडियस पण मोठी, आयपीस ची रेडियस पण मोठी आणि आयपीस ची फोकल लेंथ पण मोठी. इथं लिहिलं बघा, आयपीस हे ई आहे खाली. आयपीस ची रेडियस पण मोठी, फोकल लेंथ पण मोठी ऑब्जेक्टिव्ह पेक्षा. ओ लिहिलं इथं. ऑब्जेक्टिव्ह पेक्षा आयपीस ची रेडियस पण मोठी आणि फोकल लेंथ पण मोठी. कळतंय? होतंय काय बघा, याच्या फोकल लेंथ इथं आहे, याची फोकल लेंथ इथं आहे, याच्या फोकल लेंथच्या आत असते. आयपीसच्या फोकसच्या आतमध्ये आहे, आयपीसच्या फोकसच्या हे आतमध्ये आहे. इकडे जितकं आहे काय बोलतोय कळलं का? इथं ऑब्जेक्ट कसे आहे, फोकसच्या लेफ्टला. इथं ऑब्जेक्ट फोकसच्या लेफ्टला, मग रिअल इमेज तयार होते. मग ही जी इमेज आहे, दिस इज ऑब्जेक्ट फॉर दिस लेन्स, दिस इमेज इज ऑब्जेक्ट फॉर दिस लेन्स. ही कशी पाहिजे, या फोकसच्या लेफ्टला नाही, या फोकसच्या राईटला. या फोकसच्या राईटलाच पाहिजे. रे डायग्राम बघून घ्या, या फोकसच्या राईटलाच पाहिजे. आता व्हर्च्युअल इमेज झाली पाहिजे. पहिला झाली पाहिजे रिअल म्हणून लेफ्टला पाहिजे, पहिला इमेज झाली पाहिजे रिअल म्हणून लेफ्टला. दुसरी जी इमेज तयार होणार आहे ती व्हर्च्युअल पाहिजे म्हणून याच्या राईटला पाहिजे. आता बघा काय होतं. पॅरलल रे, पॅरलल रे, आता इथून पण रेस निघणार. पॅरलल रे passes through focus, parallel ray passes through focus, and ray passing through optical center goes undeviated. आणि हे दोन्ही रेस एकत्र आणायचे आहेत. हे दोन्ही रेस मागं कुठे एकत्र येतात, हे दोन्ही रेस मागं कुठे एकत्र येतात, तिथं पण येतील एकत्र. तिथं अशी इमेज तयार होणार मोठी. कळतंय? हे दोन्ही रेस जिथं एकत्र येतील मागच्या बाजूला, मग इकडून आपण बघितलं तर हे दोन्ही रेस कुठून आल्यासारखं फील होतं तिथून. आपण इकडून बघणार, आपण बघणार इकडून, डोळा इकडे आहे आपला, डोळा इकडे आहे आपला, डोळा इकडे आहे, आपण बघणार इथून. मग हे दोन्ही रेस आल्यासारखे वाटतात इथून, मग इथं ऍक्च्युअल इमेज आहे, इथं फायनल इमेज, फायनल व्हर्च्युअल इमेज, ही फायनल व्हर्च्युअल इमेज आहे. कळतंय? जे पण ऑर्गॅनिझम्स आपण बघणार मायक्रोस्कोप मधून ते उलटे दिसते, त्यांचं डोकं वर आणि हे खाली असलं तर मायक्रोस्कोप मधून बघताना आपल्याला त्यांचं हे वर दिसणार. हे म्हणजे पाय, पाय त्यांचे लेग्स खाली आणि डोकं वर असं ठेवलं त्यांना ऑर्गॅनिझम्सला तर बघताना उलट दिसतं, पाय वर दिसणार त्यांची, उलटी दिसते इमेज. ऑब्जेक्ट अशी आहे पण दिसताना उलटी दिसते. रे डायग्राम कळाली का रे बाळांनो? कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये अशी रे डायग्राम आहे, बाकी एक्सप्लेनेशन काही नाही त्याच्यात, उगाच काहीतरी लिहिलंय. रे डायग्रामच इम्पॉर्टंट आहे. कळाली का बाळांनो? कुणा कुणाला कळाली सांगा मला. कळाली का बघा.
कळाले? ठीक आहे. जवळपास सर्वांना कळाली. एक नो आले बहुतेक का हो आहे, हो आहे. ठीक आहे. जवळपास सगळ्यांनाच कळाली. ओके. परत तरी पण मी एकदा परत बोलतो. हे लांबून बघताना HO ते NO दिसत आहे. तरी पण मी परत एकदा रिपीट करतो. इम्पॉर्टंट पॉइंट्स बघा बुक मध्ये लिहिले नाही. इम्पॉर्टंट पॉइंट्स बघा मी काय बोलतोय. हा इमेज करणार 20 पट. पहिला लेन्स काय करणार, इमेजला ऑब्जेक्टला करणार 20 पट मोठा आणि याच्यातून बघितलं की हा आणखी 20 पट मोठा होणार. मग दिसताना 400 पट मोठा दिसतो, दिसताना 400 टाइम्स मोठा दिसतो. हा 20 पट केला आणि यानं परत 20 पट केला तर 400 पट 1000 पट पर्यंत पण होत आहे. बघा किती आहे. आपल्याला बुक मध्ये काय दिलं नाही किती पट मोठा होऊ शकते, पण 1000 टाइम्स पर्यंत होऊ शकते. नंबर 1 हा काहीतरी पट करणार, त्याच्या पुढच्या पट हा करणार आणि यानं 20 पट केलं आणि त्यानं 5 पट केलं, 20 5 100 पट होणार. यानं 20 पट केलं आणि यानं 5 पट मोठी केली तर 20 into 5 100 times. So 100 times magnification happens. Number 1. Number 2 पहिला काय करतो, पहिल्याने केलेली इमेज रिअल. टेलिस्कोप मध्ये पण असंच असते. आता पहिल्याने इमेज तयार केलेली रिअल आणि ह्या रिअल इमेजची परत हा दुसरा काय करतो, व्हर्च्युअल इमेज. पहिली इमेज रिअल, रिअल याच्यासाठी ऑब्जेक्ट असते, रिअल इमेज याच्यासाठी ऑब्जेक्ट आणि रिअल इमेज काय बनते याची ऑब्जेक्ट आणि हा परत मोठा होतो मॅग्निफाय. म्हणजे फायनल इमेज आहे ती व्हर्च्युअल आहे. पहिली इमेज रिअल आणि रिअलची परत एक इमेज बनते, दिस इज व्हर्च्युअल इमेज. नंबर 2 पॉइंट. नंबर 3 पॉइंट. नंबर 3 हे रिअल इमेज झाली पाहिजे ना, याची इमेज रिअल झाली पाहिजे. मग फोकसच्या लेफ्टला असायला लागते, नाही तर रिअल होत नाही. फोकसच्या राईटला असला की व्हर्च्युअल इमेज तयार होते. फोकसच्या राईटला असला की व्हर्च्युअल, आणि व्हर्च्युअल याला दिसत नाही. मग व्हर्च्युअल आपल्याला दिसू शकते. समजा यानं व्हर्च्युअल तयार केली तर आपल्याला दिसते, पण व्हर्च्युअल मग लेन्सला कळत नाही. या लेन्सला व्हर्च्युअल कळत नाही, मग ही लेन्स काय मोठं त्याला करू शकत नाही. म्हणून पहिली इमेज रिअलच पाहिजे. यानं तयार केलेली इमेज रिअलच पाहिजे. याला रिअल इमेज तयार झालेलीच कळते. का कळते, कशामुळे कळते, आता तेवढं डिटेल विचार करू नका, नाही आपल्याला तेवढं डिटेल. ओके. बोर्ड वगैरे झाल्यावर तुम्ही थिंक करा किंवा मी सांगतो तुम्हाला नंतर. पहिली इमेज रिअल पाहिजे, पहिली इमेज रिअल, म्हणून हे फोकसच्या लेफ्टला. मग FO च्या हे लेफ्टलाच पाहिजे इथं. व्हेरी इम्पॉर्टंट. FO च्या हे लेफ्टलाच पाहिजे. आणि याची जी इमेज तयार होणार आहे, हे रिअल इमेज तयार झाली, याची रिअल झाली. आता याची व्हर्च्युअल होणार आहे, याची व्हर्च्युअल होणार आहे. हा कुठे पाहिजे, फोकसच्या राईटला पाहिजे. should be at right hand side of right hand side of FE. FE च्या राईटला पाहिजे. कळतंय हे, FE च्या राईटलाच पाहिजे, तरच गेम होतोय, नाहीतर होत नाही. आणि मग काय बाकीचं काय, पॅरलल रे पासेस थ्रू फोकस, पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर गोज अनडिवाइडेड. इथं रिअल तयार झाली. इथून नवीन रेज निघाले, पॅरलल पासेस थ्रू फोकस, पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर गोज अनडिवाइडेड, आणि यांना मागे एक्सटेंड केलं तर इथं झाली व्हर्च्युअल इमेज. ठीक आहे. सर्वात इम्पॉर्टंट रे डायग्राम मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट हे FO च्या लेफ्टला पाहिजे आणि हे FE च्या राईटला पाहिजे, नाहीतर रे डायग्राम पूर्ण चुकली. हे FE च्या राईटला, हे FO च्या लेफ्टला पाहिजे. ठीक आहे. चलो स्क्रीनशॉट घ्या. आता सांगा रे कोणाला आणखीन कळलं नसलं तर कळलं का आता, एकदम सुपर क्लिअर का? याची रेडियस पण छोटी, याची रेडियस पण छोटी, फोकल लेंथ पण छोटी, याची रेडियस पण मोठी असते आणि फोकल लेंथ पण मोठी असते. ओके. अब मस्त हो गया सब. ठीक आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप, बाकी जे एक्सप्लेनेशन बुक मध्ये दिले, काहीतरी दिले, बॅक्टेरिया बघतो आपण मायक्रोस्कोप न, हे बघतो आणि ते बघतो, ते वाचा तुम्ही. काय उगाच थोडं
टाइमपास केला तिथं, पण इम्पॉर्टंट काय ते तिथे लिहिलंच नाही बुक मध्ये. जे इम्पॉर्टंट आहे ते बुक मध्ये लिहिलंच नाही. इम्पॉर्टंट काय हे लेफ्टला पाहिजे आणि याच्या आहे एफई आहे एफईच्या राईटला. ठीक आहे, चलो टेलिस्कोप देखेंगे. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ठीक है, अच्छा हो गया क्लियर. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आता. ओके चलो टेलिस्कोप बघू. टेलिस्कोप एक्झॅक्टली सेम काम करतो. टेलिस्कोप काय एक्झॅक्टली सेम काम करतो बा. टेलिस्कोपचे डायग्राम बघू आता. टेलिस्कोपचे दोन टाइप्स आहेत, रिफ्रॅक्टिंग आणि रिफ्लेक्टिंग. मग रिफ्रॅक्टिंगची डायग्राम मी काढालो, जी बोर्डबुक मध्ये डायग्राम आहे ती पण FRA रिफ्रॅक्टिंगचीच आहे. रिफ्लेक्टिंगची डायग्राम बुक मध्ये नाही, फक्त उगाच नाव मेन्शन केलंय, बाकी त्याच्याबद्दल काय लिहिलं नाही. चला आपण डायग्राम बघू आता कशी कशी आहे. टेलिस्कोप मध्ये जी फर्स्ट लेन्स आहे ती मोठी असते. टेलिस्कोप मध्ये उलट ऑब्जेक्टिव्ह ची रेडियस आणि फोकल लेंथ मोठी असते. आयपीस छोटा, रेडियस पण फोकल लेंथ आणि ऑब्जेक्टिव्ह मोठी असते. हे ऑब्जेक्टिव्ह आहे मोठी. ठीक, मग इथं आहे समजा ऑब्जेक्टिव्हचा फोकस. ठीक आहे, हे ऑब्जेक्टिव्ह. परत मागे जसं होत होतं मायक्रोस्कोप मध्ये एक्झॅक्टली सेम. पहिला लेन्स ऑब्जेक्टिव्ह फॉर्म्स रिअल इमेज, ऑब्जेक्टिव्ह फॉर्म्स रिअल इमेज आणि त्याची व्हर्च्युअल इमेज आयपीस बनवणार. त्याची व्हर्च्युअल इमेज आयपीस बनवणार एक्झॅक्टली सेम होते. फक्त इथं काय रेज आर कमिंग फ्रॉम इन्फिनिटी. इथं होतंय काय, आपण टेलिस्कोप मधून जवळचं काय बघत नाही, टेलिस्कोप मधून दूरचं बघणार. देअरफॉर रेज आर कमिंग पॅरलल टू इच अदर. रेज आर कमिंग फ्रॉम इन्फिनिटी, देअरफॉर रेज आर पॅरलल टू इच अदर. रे आले कसे, रे पॅरलल आले असे. ठीक आहे, रेज असे पॅरलल आले, खूप दुरून आले, असे पॅरलल रेज आले खूप. आता स्टार कुठेतरी वर आहे, तिथून रेज असे आले. मग कुठून इन्फिनिटी पासून येणारे रेज, इन्फिनिटी पासून येणारे रेज, रेज आर कन्सन्ट्रेटेड, रेज आर कन्वर्ज ऍट फोकस. ऑब्जेक्टिव्हचा फोकस आहे, इथं रेज येते तशी एकत्र, इथं रेज असे एकत्र येते आणि इथं इमेज तयार होते. एकदम छोटी होते, तर मी दाखवली मोठी, पण ह्याच्यापेक्षा खूप छोटी इमेज तयार होते. ठीक आहे, रेज इन्फिनिटी पासून येतात आणि रेज कन्सन्ट्रेट पुढे होतात फोकसवर. फोकसच्या थोडं खाली किंवा थोडं वर होते आणि तेवढं छोटी अशी इमेज तयार होते. अजून याच्यापेक्षा पण कमी होते, ऍक्च्युली जवळपास फोकसवरच कन्सन्ट्रेट होते. मग छोटी इमेज तयार होते. आता तुम्ही हे घेतला, मायक्रोस्कोप घेतला आणि सूर्याच्या किरणांना एकत्र केला, तर जे गोल गोल दिसते ते सनची इमेज असते. जी गोल गोल दिसते काय छोटी, ती सनची इमेज आहे. तसंच आहे, समजा हे सन पासून रेज आले तर इथे एकत्र आले आणि सनची इमेजेस तयार होते. इथं छोटी काय होते, सनची इमेजेस तयार होते. टेलिस्कोप मधून सनला बघू नका, डोळ्याला त्रास होईल. सन बघत नाही, त्याला काहीतरी अरेंजमेंट करायला लागेल, मग नंबर ऑफ रेज रिड्यूस वगैरे करण्यासाठी करतात. ठीक आहे, चलो. मग है ऑब्जेक्ट, बिकॉज ऑफ ऑब्जेक्ट, objective makes real image, objective makes real image, and of this real image eyepiece makes virtual image. आता ही this acts like
ऑब्जेक्ट टू आयपीस. ठीक आहे. आता इथे ठेवलाय. काय बोला गणेश, समजलं नाही आहे. टेलिस्कोप रिड्यूस झालाय, काय लिहिलंय तुम्हाला काय समजलं? चलो, मग हे आहे आयपीस. आयपीस छोटा असतो. टेलिस्कोप बघितला ना कधी? टेलिस्कोप असा दिसतो. टेलिस्कोप असा दिसतो ना, ऑब्जेक्टिव्ह मोठी आणि ज्याला डोळा लावायचा ते छोटं. टेलिस्कोप असा असतो, त्याला डोळा लावायचा छोटं आणि हे मोठं असतं. ओके. याची फोकल लेंथ पण छोटी, याची फोकल लेंथ पण छोटी, याची फोकल लेंथ पण छोटी. पण आता परत काय करावं लागणार? परत काय? याच्या फोकसच्या हा आतमध्ये पाहिजे ना. याचा कुठं पण फोकस आहे त्याच्या हा आतमध्ये पाहिजे, नाहीतर मग काम होणार नाही. त्याला फोकसच्या आतमध्ये घ्यायला लागेल. हे ऑब्जेक्टिव्हची फोकस कळते आणि हे आयपीसची फोकस. हे आयपीस बघा, हे आयपीस. कळते ना? जी इमेज तयार झाली, जी इमेज तयार झाली ती याच्या फोकसच्या लेफ्टला. मागं कसं होतं कंपाऊंड मध्ये तसंच. जे ऑब्जेक्ट आहे फोकसच्या लेफ्टला पाहिजे. आता तर ऑब्जेक्ट इन्फिनिटीलाच आहे. पहिल्या ठिकाणी काय पाहिजे? ऑब्जेक्ट जे आहे फोकसच्या लेफ्टला पाहिजे. इथं लेफ्टलाच आहे, इन्फिनिटीलाच आहे. काय लेफ्टला ठेवायचे? इन्फिनिटीला. आणि याची जी इमेज झाली, दॅट इमेज शुड बी ऍट राईट हँड साइड ऑफ एफ ई. मागं पण तसं होतं, राईट हँड साइड ऑफ एफ ई. याचा जे फोकस आहे, याचा जे फोकस आहे त्याच्या राईटला पाहिजे, तरच व्हर्च्युअल होते, नाहीतर व्हर्च्युअल कशी होणार? एफ ई, हे एफ ई. एफ ईच्या राईटला पाहिजे. यानं तयार केलेली इमेज एफ ईच्या राईटला पाहिजे. आहे, नो प्रॉब्लेम. चलो, मग काय होतं? पॅरलल रे, पॅरलल रे passes through focus. Ray passing through optical center goes undeviated. दोन्ही रेजला आपण जर मागे स्ट्रेच केलं, दोन्ही रेजला जर मागे स्ट्रेच केलं, rays seem to come from this point. Rays seem to come from this point. कुठे इमेज होते असं काही नाही, कुठं तयार होते. मग याची इमेज इथं तयार झाली. दिस इज व्हर्च्युअल इमेज. फायनल व्हर्च्युअल इमेज. ठीक आहे, फायनल व्हर्च्युअल इमेज. हे काय पाहिजे? दिस इमेज should be at right hand side of FE. FE च्या राईट ला पाहिजे. This image should be at the right hand side of FE. पहिल्याने काय केलं बा? ऑब्जेक्टिव्हने काय केलं? इन्फिनिटीला ऑब्जेक्ट आहे, त्याची रिअल इमेज तयार केली. इन्फिनिटीला ऑब्जेक्ट आहे, त्याचं खरोखर रेज एकत्र आणले, रिअल इमेज. आणि दुसऱ्याने काय केलं? दुसऱ्याने या रिअल इमेजची परत एक इमेज तयार केली. या रिअल इमेजची परत एक व्हर्च्युअल इमेज तयार केली. ही फायनल. आपण डोळा इथं लावला तर आपल्याला हे दिसते. आपण डोळा इथं लावला तर आपल्याला ही इमेज दिसते, ही पण नाही दिसत. आपण इथं डोळा लावला तर आपल्याला हेही नाही दिसत, आपल्याला ही इमेज दिसते. ठीक आहे, क्लिअर आहे का? स्क्रीनशॉट घ्यायचा. जे डिफिकल्ट पार्ट होता आजचा ते पूर्ण संपला. काय असेल अडचण तर मला एकदा विचार. स्क्रीनशॉट घ्यायचा, प्रॅक्टिस करा, ड्रॉइंगची प्रॅक्टिस करा, नाहीतर येणार नाही. लेक्चर झाल्या झाल्या इमिडिएटली ड्रॉइंगची प्रॅक्टिस करा. परत एकदा शांत बघा तुमचं तुम्ही.
मी एक्सप्लेन करतो. कंपाऊंड मायक्रोस्कोप पण बघा, स्क्रीनशॉट जे फोटो काढला का तुम्ही, स्क्रीनशॉट जे घेतला, कंपाऊंड मायक्रोस्कोप पण बघा एकदा. त्याची डायग्राम कशी आहे एकदम शांत बघा, मी 5-7 मिनिटं देतो. आणि ही पण डायग्राम एकदा बघा, एक्झॅक्टली सेम. पहिली लेन्स काय करते, रिअल इमेज, आणि दुसरी रिअलची व्हर्च्युअल. पहिली काय करते रिअल आणि दुसरी काय करते रिअलची व्हर्च्युअल. तो बघा दोन्ही डायग्राम बघा एकदम, एक 5-7 मिनिटं, 5 मिनिटं वेळ देतो तुम्हाला, एकदम शांत बघा. संपलं आपलं डिफिकल्ट पार्ट, एवढंच आहे. चला बघा एक 5 मिनिट. झूमला मिनिमाइज करून तुम्हाला जे स्क्रीनशॉट काढले ते बघता येते. तुम्ही माझ्यापेक्षा एक्सपर्ट आहात. तुम्ही झूमला मिनिमाइज करून पबजी खेळता, ते पण मला माहिती आहे. पण काही जण माझ्यासारखे वेडे असतील तर त्यांना मी सांगतो, फक्त अभ्यासात लक्ष घालणारे असतील काही जण, तर झूमला मिनिमाइज करून तुम्ही फोटो बघू शकता, स्क्रीनशॉट. चला झालं का रे भावना? चला झालं, बघितलं का? दोन्ही केसेस एक्झॅक्टली सेम आहे. मायक्रोस्कोप अँड टेलिस्कोप खूप जास्त सिमिलरिटी आहे. काय काय सिमिलरिटी आहे मी सांगतो. इन बोथ केसेस, ऑब्जेक्ट इज ऍट लेफ्ट हँड साइड ऑफ F4. F4 च्या लेफ्टला ऑब्जेक्ट पाहिजे, F4 च्या लेफ्टला. मायक्रोस्कोप मध्ये ठेवायला लागतंय, टेलिस्कोप मध्ये इन्फिनिटीलाच आहे. ऑब्जेक्ट इन्फिनिटीला आहे तर F4 च्या लेफ्टलाच असणार. जी इमेज तयार झाली, इमेज दॅट इज फर्स्ट इमेज इज रिअल. दोन्ही ठिकाणी फर्स्ट इमेज रिअल आहे, तेच आहे इथं पण फर्स्ट इमेज रिअल. आणि फर्स्ट इमेज FV च्या, याचा जे फोकस आहे त्याच्या आत पाहिजे. FV च्या आत म्हणजे राईटला पाहिजे, FV च्या राईटला. तिथे पण तसंच FV च्या राईटला. मग याची व्हर्च्युअल होते, झालं काम संपलं, असं होतं. ठीक आहे. मग सिंपल मायक्रोस्कोपचे, सॉरी कॉन्व्हेक्स लेन्सचे युजेस सांगितले. कॉन्व्हेक्सचे युजेस, फर्स्ट यूज सिंपल मायक्रोस्कोप, सेकंड कंपाऊंड टेलिस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, थर्ड टेलिस्कोप. फोर्थ यूज झालाय बुक मध्ये सांगितलंय. फोर्थ यूज एकदम सिंपल आहे, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. फोर्थ यूज काय, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स, कॅमेरा, प्रोजेक्टर, स्पेक्ट्रोग्राफ, याच्यामध्ये यूज होते. एक सेंटेन्स मध्ये दिले. आणखीन पुढे यूज होते कॉन्व्हेक्स लेन्सेस, स्पेक्टॅकल्स ऑलरेडी बघितलं आपण कशामध्ये, कोणत्या केसमध्ये यूज होते.
हायपरमेट्रोपिया, फार साइटेडनेस, दूरचं दिसते जवळचं दिसत नाही, त्यावेळी कॉन्व्हेक्स लेन्स वापरते, ते पण बघितलं आपण. त्याच्यानंतर पर्सिस्टन्स ऑफ विजन. पर्सिस्टन्स ऑफ विजन, समजा मी अशी फिंगर फिरवली तर तुम्हाला काय दिसाली, फिंगर दिसाली का बा, अशी फिंगर फिरवली तर फिंगर दिसाली का, तर फिंगर दिसत नाही, असं ब्लर ब्लर दिसालं. फिंगर फिरवली तर ब्लर ब्लर दिसालं. कशामुळे होते असं, कशामुळे होते, तर जी इमेज रेटिनावर तयार झाली ती 1/16 सेकंड साठी तिथंच थांबते. जी इमेज आपल्या रेटिनावर तयार झाली ती इतका टाइम रेटिनावरच असते, एवढा वेळ 1/16 सेकंड, 1/16 सेकंड इतका टाइम ती रेटिनावरच राहते. मग त्या वेळेच्या आत, इतक्या वेळेच्या दुसरी इमेज आली, इतक्या वेळेच्या जर दुसरी इमेज आली तर ती दिसत नाही आपल्याला, कळतं नाही. हा इथं आहे फिंगर आणि इतक्या वेळेच्या फिंगर इथं आला, तर जे मधल्या जे ट्रॅव्हलिंग केलं ते आपल्याला दिसत नाही. म्हणजे कशामुळे ते पर्सिस्टन्स ऑफ विजन, जी इमेज तयार झाली रेटिनावर ती किती वेळ राहते, 1/16 सेकंड राहते. त्याच्यामुळे ब्लर दिसते. त्याच्यामुळे फिंगर दिसाली का अशी दिसते, पण अशी केली तर दिसत. मग असं पण एक अगरबत्ती घेऊन बघा, काय बोलायचं त्याला, त्या अगरबत्तीचं नाव काय, बर्निंग इन्सेन्स स्टिक. इन्सेन्स स्टिक घेऊन बघा. इन्सेन्स स्टिक, इन्सेन्स म्हणजे स्मेल ज्याच्यातून येतो चांगला, ते इन्सेन्स स्टिक घ्या, त्याला पेटवा, अगरबत्ती घ्या, त्याला पेटवा आणि त्याला पण असं मूव करा, असं लाल 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 दिसतंय. त्याला गोल 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 केला तर सर्कल सर्कल दिसतंय. कशामुळे होते, इट हॅपन्स बिकॉज ऑफ पर्सिस्टन्स ऑफ विजन. कुठली पण आपल्या डोळ्यात त्या रेटिनावर इमेज तयार झाली तर इमेज रिमेन्स फॉर 1/16 seconds. इमेज रिमेन्स ऑन द रेटिना फॉर दिस मच टाइम. असं पण करता येते, कार्डबोर्ड घ्यायचं, एका बाजूला पोपट काढायचा. पोपट माहिती आहे ना तुम्हाला, पॅरेट, पॅरेट वाला पोपट, दुसरा कुठला पोपट नाही, पॅरेट, पॅरेट काढायचा. दुसऱ्या बाजूला काय काढायचा, केज, पिंजरा काढायचा. एका बाजूला केज, एका बाजूला पॅरेट, आणि याला लटकवायचं, याला गोल गोल फिरवायचं कार्डला आणि सोडायचं. मग कार्ड फर असं फिरायला चालू आहे, कार्ड फर असं फिरायला चालू झालं की काय, पोपट पिंजऱ्यात बसलेला दिसतो, पॅरेट केज मध्ये गेलेला दिसतो. पर्सिस्टन्स ऑफ विजन. पोपट एका बाजूला स्पेशल आहे, पिंजरा एका बाजूला स्पेशल आहे, पण गोल गोल फिरायला लागलं की दोघं एकमेकांमध्ये घुसल्यासारखे वाटतात. कळले कसं, ठीक आहे. दिस हॅपन्स बिकॉज ऑफ पर्सिस्टन्स ऑफ विजन. चॅप्टर क्लिअर, चॅप्टर क्लिअर. का डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही विचारा. काहीतरी एक आलं इथं, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये काय होते माहिती नाही, बहुतेक त्यात काहीतरी वेगळं होतं. इलेक्ट्रॉनला स्पीड, इलेक्ट्रॉनला ऍक्सेलरेट करते आणि काहीतरी वेगळ्या प्रकारे होते, हे होत नाही. तुम्ही आपल्याला ते सिलेबस मध्ये नाही, युट्यूब मध्ये वगैरे बघा. आणि 11-12 ला पण नाही, त्यामुळे मलाही काय माहिती नाही. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये काय होते डाऊट विचारलाय, ते आपल्याला नाही 11-12 पर्यंत पण नाही, मग मी काय बघितलं नाही. पाहिजे तर युट्यूबवर बघा, माहिती मिळेल, पण काय त्याचा यूज नाही परीक्षा च्या अँगल ने विचार केला तर. चलो बोलो, और क्या डाउट है क्या. आपला चॅप्टर क्लिअर आता संपलाय, सगळा सिलेबस संपला. काय थोडा डाऊट वगैरे असला या पार्टवर तर विचारा.